काल एका दिवसात साऊथ कोरियाचा कॉस्पी इंडेक्स जवळपास 10% पडला आणि जर मागच्या एक महिन्याकडे पाहिलं तर हा इंडेक्स सुमारे 9,000 वरून 6,000च्या आसपास आला आहे. म्हणजे फक्त एका महिन्यात जवळपास 30%ची घसरण. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित देशाच्या शेअर मार्केटमध्ये पडझड होणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे आता याचा भारताच्या शेअर मार्केटवर काय परिणाम होणार? निफ्टीमध्ये पुन्हा डाऊन ट्रेंड सुरू होणार का? बहुतेक लोक म्हणतायत की यामागे एआय बबल आहे. हो, एआय हे एक कारण आहे, पण माझ्या मते अजून 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे समजलं तर पुढच्या काही महिन्यात भारतीय मार्केटमध्ये आपण काय करायला हवं याचं उत्तरही मिळू शकतं. पहिलं कारण, एआय बद्दलच्या अपेक्षा वास्तवापेक्षा खूप पुढे गेल्या. गेली 2 ते 3 वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जगभरातील शेअर मार्केटचा सर्वात मोठा ग्रोथ थीम बनला होता. एआय डेटा सेंटर्स, एआय चिप्स, हाय बँडविड्थ मेमरी आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, एसके हायनिक्स आणि इतर अनेक टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी आली. जगभरातील मोठ्या म्युच्युअल फंड्स आणि हेज फंड्स यांनी या कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. पण शेअर मार्केट फक्त आजच्या नफ्यावर चालत नाही, ते उद्याच्या एक्सपेक्टेशन्सवर चालतं. जेव्हा एक्सपेक्टेशन्स रियालिटीपेक्षा खूप पुढे जातात तेव्हा अगदी छोटासा निगेटिव्ह ट्रिगर सुद्धा मोठी प्रॉफिट बुकिंग सुरू करू शकतो. म्हणून एआय संपलं म्हणून मार्केट पडलेलं नाही, तर एआय कडून जी रेव्हेन्यू एक्सपेक्टेशन्स होती ती सध्या तितक्या वेगाने दिसत नाही. त्यामुळे ओव्हर व्हॅल्युएशन कमी करण्यासाठी सेलिंग सुरू झाली. दुसरं कारण, लेव्हरेज ट्रेडिंग, आणि हेच सर्वात धोकादायक आहे. हे कारण फार कमी लोक सांगतात. गेल्या काही वर्षात साऊथ कोरियामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणावर लेव्हरेज वापरून ट्रेडिंग करत होते. म्हणजे समजा तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये आहेत, पण ब्रोकर तुम्हाला 5 लाख रुपये किंवा 10 लाखांची पोझिशन घेऊ देतो. मार्केटवर गेलं तर नफा अनेक पट वाढतो, पण मार्केट खाली आलं तर नुकसानही तितक्याच वेगाने वाढतं. एका लिमिट नंतर ब्रोकर मार्जिन कॉल करतो. जर तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरले नाहीत तर ब्रोकर तुमचे शेअर्स आपोआप विकायला सुरुवात करतो. यालाच म्हणतात फोर्स्ड सेलिंग. आता कल्पना करा, अशा हजारो किंवा लाखो लोकांनी लेव्हरेज घेतलेलं असेल, तर एका व्यक्तीची फोर्स्ड सेलिंग दुसऱ्याचा मार्जिन कॉल ट्रिगर करते, मग दुसऱ्याची सेलिंग तिसऱ्याला. अशा प्रकारे एक चेन रिॲक्शन तयार होते. यालाच फायनान्शियल मार्केटमध्ये लेव्हरेज अनवाइंडिंग म्हणतात. म्हणून अनेक वेळा मार्केट फंडामेंटल्समुळे नाही तर लेव्हरेजमुळेच 20 ते 30% पर्यंत घसरू शकतो. तिसरा मुद्दा, आणि हा भारतीय इन्व्हेस्टरसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आपण समजतो की अशी परिस्थिती फक्त फॉरेनमध्ये असते, पण खरं चित्र वेगळंच आहे. भारतात देखील गेल्या काही वर्षात फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग आणि मार्जिन ट्रेडिंग प्रचंड वाढली आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे 15 लाख रुपयांचा निफ्टी ETF पोर्टफोलिओ आहे. जर तुम्हाला बाजार पडेल अशी भीती वाटत असेल तर तो ETF विकण्याऐवजी, ज्यामुळे टॅक्स आणि ब्रोकरेज वाचेल, तुम्ही फक्त 2 लाख रुपये मार्जिन भरून निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट शॉर्ट करू शकता. मार्केट पडल्यावर तुमच्या ETF पोर्टफोलिओमध्ये नुकसान होईल, पण फ्युचर्स पोझिशनमधून तितकाच नफा मिळेल. कमी पैशात लेव्हरेज वापरून संपूर्ण पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्याच्या या पद्धतीलाच हेजिंग म्हणतात. पण सेबीच्या रिपोर्ट्समध्ये असं दिसून आलं आहे की मोठ्या प्रमाणावर रिटेल डेरिव्हेटिव्ह ट्रेडर्स लॉसमध्ये असतात. याचा अर्थ लेव्हरेज तर वाढतो आहे, पण रिस्क मॅनेजमेंट अनेक ठिकाणी कमी आहे. जर उद्या अचानक एखादी मोठी नेगेटिव्ह ग्लोबल न्यूज आली, क्रूड ऑइल पुन्हा वाढलं, जिओपॉलिटिकल टेन्शन वाढली किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणावर सेलिंग करू लागले, तर भारतातही अशाच प्रकारचं लेव्हरेज अनवाइंडिंग पाहायला मिळू शकतं. म्हणून इंडियन मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा एआय शेअर्स पडतात तेव्हा इंडियन IT शेअर्स चालतात, कारण आपल्या IT कंपन्या सर्व्हिसेसवर भर देतात. तर एआय हा प्रॉडक्ट सेलिंग बिझनेस आहे. त्यामुळेच मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी IT कंपनीजमध्ये परत इन्व्हेस्टमेंट करत आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोरियन मार्केटची ही घसरण भारतासाठी फक्त एक तात्पुरता धक्का आहे की भारतीय मार्केटमध्ये पुन्हा मोठा डाऊन ट्रेंड सुरू होण्याची सुरुवात? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच मार्केट अनालिसिससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या अनालिसिसमध्ये पुन्हा भेटूया.